निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्पी शिवाजीराव पाटील पायाला भिंगरी लावून फिरल्यासारखं सध्या फिरतात मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेत आहेत। ते सध्या आमच्या सोबत आहेत। ज्येष्ठ नेते भरभुअण्णा पाटील तेही आमच्या सोबत आहेत। आपण बोलणार आहोत पहिला शिवाजीराव पाटील यांच्याशी। शिवाभाऊ काय सांगाल? खरं तर हे संपूर्ण वादळ बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? कशी मतदारसंघात जनतेची प्रतिक्रिया? जनतेची प्रतिक्रिया बोलण्यापेक्षा सगळ्या जनतेला माहिती आहे की सातत्याने 2019चा पराभव स्वीकारून आणि समोरच्या व्यक्तीला आम्ही शुभेच्छा देऊ आणि आमचा पराभव आम्ही मान्य करू आणि 4 ते मी आणि आझादी आमचे संकट तालुक्याचे भाग्य साहेब मला बेंगळूर सकाळ दिवस सकाळ रात्र आम्हाला कधी दिवस माहीत नाही कधी रात्र माहीत नाही एवढं प्रचंड आम्ही सर्व काम केले आणि कोणत्याही संविधानिक करत असतेवेळी आज 103 कोटीचा फंड आणि 1400 कोटीचा फंड नगर पंचायत आपण मंजूर केलं। आज दौलत कारखाना बंद पडला आम्ही चालू केलं आणि आज त्याचबरोबर 25 गावातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी आपण मार्गी लागला। आपल्या तरुणांचा जोश आपल्याला तुमच्यासोबत पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत तुमच्या या सर्व रॅलीमध्ये आम्ही बघत आलोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आज मी बोलण्यापेक्षा तुम्ही आज रॅलीमध्ये आहात। आज सकाळी 9 पासून रॅली सुरू झाली। कारण आज तरुण आहेत, आज देशाची सेवा बजावून सीमेची सेवा रक्षण करून आज देश सेवा बजावून आज माझे सर्व सैनिक बांधव आज जय जवान जय किसान जो मेळावा झाला त्या माध्यमातून आणि आज त्यांनी ही लढाई त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि विकासाची लढाई घेतलेली आहे, कुठल्या पक्षाची नाही घेतलेली आहे आणि त्यांना विकास साधायचा आहे। आणि या गोरगरीब जनतेला आज कळलं की एका घराणेशाहीला 7 वेळा आमदारकी खासदारकी दिली, एका घराणेशाहीला 3 वेळा आमदारकी दिली, सभापती पद दिलं, मोठमोठी पदं दिली, तर सर्व घराणेशाहीने आपला आपला हेतू साध्य केला। एक आदरणीय आमच्या अण्णा असतील, अण्णांच्या मध्ये अपक्ष लढले आणि आमदार झाले, ही परंपरा आहे आमच्या भागातली। दौरा आता सध्या किती टप्प्यातनं झालेला आहे? किती टप्पा आता सध्या उरलेला आहे? आता दौरा चालू आहेत, अजून दिवसाला 310 गावापैकी कव्हर करायचा प्रयत्न करतो। कारण कमीत कमी मला वाटते सकाळपासून 20 गावाच्या वरती जास्त आपलं झाला, पुढील एक 10-15 गावं होतील। शिवाभाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। खरं तर तुमच्या प्रचारामध्ये कार्यकर्ते तर आहेत, पण एका बापासाठी आपल्या दोन्ही मुली रिंगणात आहेत। आम्ही त्यांची मुलाखत पण घेतली। काय सांगाल तुम्ही? कसं वर्णन कराल याचं? नाही, काय झालं 5 वर्ष मी जेव्हा ज्यावरती माझा पराभव झाल्यानंतर मी खचलो नाही। त्याचं कारण काय की 51,000चं मतदान आणि चंदगड तालुक्यामधून ज्या आमदार घराण्याचं सगळी कारखाने सेवा सोसायटी पतसंस्था एवढं आज कॉलेज शाळा एवढं सर्व हे असते वेळी आज एक सामान्य कुटुंबाच्या शेतकरी मुलाला आदरणीय अण्णांच्या आशीर्वादाने जनतेने डोक्यावर घेतलं आणि विश्वास दाखवला। त्या विश्वासाला कधी तडा जाऊ नये आणि कधी जीवनामध्ये आणि कोण शिवाजी असेल त्यालाही अशी साथ मिळावी म्हणून मी त्यांचा विश्वास साथ करण्यासाठी दिवस रात्र राबतो आणि हेच गांभीर्याने आपल्या आदरणीय आमच्या दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सगळ्याच मंत्री महोदयांना विनंती वजा करून आम्ही सर्व सांगितलं की साहेब आपल्या गावी 50 वर्षात काय विकास झालेला नाही आहे आणि मग त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा। ही तुमची दुसरी टर्म आहे, मागच्या वेळी निसटता पराभव होता, यावेळेचा कितीची लीड असेल शिवाभाऊंची? कारण पूर्ण जनता तुम्हाला ऐकते आहे। आता बघा, आपल्या लक्षात यायला पाहिजे 5 वर्ष आमच्यावरती कोणते आरोप नाही झाले, कोणते टीका नाही झाली। आता 5 दिवस उचलेत आणि आता आरोपवरती आरोप मालिका चालू झाले। कुणाला काय स्वप्न पडतात, कुणाला काय वाटतात काय माहित नाही। कारण लीड काय असेल? तर लीड विजय निश्चित आहे, गुलाल तर उधळायचंच आहे 23 तारखेला। फक्त किती लीड असेल मी सांगेन की कमीत कमी 25-30 हजारच्या पुढे लीड ही 100% आहे। आताच आपण ऐकलं की विजय हा निश्चित आहे, गुलाल उधळायचा आहे असं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नेते भरभुअण्णा पाटील आहेत। कारण सातत्याने शिवाजीराव पाटील बोलत असताना सांगतायत की माझ्यासोबत भरभुअण्णा पाटील ही पायाला भिंगरी लावून प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढतायत। काय सांगाल? खरं तर त्यांचा वयाचा उल्लेख आपण केला तर तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे असं आहे। आपण बोलतोय त्यांच्याशी। सर, काय सांगाल? तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। कसं वर्णन कराल मतदारसंघात? सर, हा मतदारसंघ कुठल्या पक्षापेक्षा असं मानत नाही, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मानत असतो आणि मी स्वतः गेली 30 वर्ष अपक्ष संघटना कायम चालवलेली आहे।
त्या अपक्ष संघटनेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या ताब्यात ठेवली आणि त्याच्याच अपक्षातूनच आमदार आणि नामदार होऊ शकलो. या जनतेने केलं बिन पैशानं. जनता एवढी वेडी आहे म्हणजे एवढी शुद्ध आहे. तुम्ही शुद्ध आहे. शिवाजीराव पाटलांशी सातत्याने पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सोबत आहात, कसं वर्णन कराल याचं तुम्ही? आणि वर्णन म्हणजे लोकांना विश्वास दिला पाहिजे. सर्वसामान्यांना विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांच्या अडचणीला धावून जाणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला संपत्ती किती आहे काय आहे ते समाज विचार करत नाही. बरोबर. तुम्ही अडचणीला किती उपयोगी पडता हा त्याच्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून 30 वर्ष 30 वर्ष अपक्ष संघटना चालवली. आणि मी सांगितलं परवासुद्धा पक्ष तिकीट मिळो न मिळो, तिकीट मिळो न मिळो आपण लढायचं आहे. मला हेच जोडून अजून एक प्रश्न विचारायचा आहे. राजकीय खूप मोठा अनुभव आहे. प्रत्येक मतदारसंघ तुम्ही या अगोदर पिंजून काढलाय, त्याबद्दल काय सांगाल? नाही सगळीकडे लोकांनी विश्वास दिलेला आहे. लोक प्रेम करतात आणि त्या प्रेमाचं रूपांतर हे सत्तेत घडवून आणतात. हे नक्की लक्षात. तर त्यांनी सांगितले की भरवण्णा पाटीलने सांगितले की प्रेमाचं रूपांतर सत्तेत उतरवायचं आहे आणि त्याचसाठीच हे शिवाजीराव पाटलांसाठी हे प्रयत्न सुरू आहे. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड.